जय गजानन, नमस्कार. सोनापूर्णाच्या मिशन 50 मध्ये तुमचे स्वागत आहे. आजची हॅबिट नंबर 29 म्हणजे 29वी सवय आहे की दिवसातून एकदा तरी जमिनीवर खाली बसायचंय. फक्त बसायचं आणि मग परत लगेच उभे राहायचंय. फोन नाही, टीव्ही नाही, काही नाही. ही जी सवय आहे ही कार्डिओ वर्कआउटपेक्षा दीर्घायुष्याच्या दृष्टीने अधिक परिणामकारक आहे. बहुतेक लोकांना वाटतं दीर्घ आयुष्य म्हणजे वेगात चालता येणं किंवा धावता येणं. पण एक गोष्ट आहे जी जवळजवळ सगळ्यांनाच आश्चर्यचकित करते की आपण जमिनीवर बसून स्वतःहून किती सहजपणे उभं राहू शकतो, यावर आपलं आयुष्य किती दीर्घ आणि किती चांगलं असेल याचा अंदाज येतो. कार्डिओ वर्कआउटने नाही येणार, जेवढा स्टेप काउंटने नाही येणार, पण आपल्या जमिनीवर बसून उठल्याने लगेच कळू शकतं. आणि गंमत म्हणजे आपण जमिनीवर बसणे आणि हे कधी थांबवलं हे आपल्यालाच कळत नाही. आपल्यालाच आठवत नाही की आपण कधी ही क्रिया थांबवली. एक प्रसिद्ध चाचणी चला करूया. सिट टू स्टँड रेशो ती ठरवते की पायांची ताकद, कोअरची स्थिरता, संतुलन, सांध्यांची हालचाल, मेंदू स्नायू समन्वय म्हणजे ब्रेन मसल कोऑर्डिनेशन, हे सगळं वेगवेगळं काम करत नाही. सगळं एकत्र येऊन त्याचीच चाचणी आहे की आयुष्याचा अंदाज इतका अचूक असू शकतो जेव्हा तुम्ही खाली बसून उठू शकता. जर जमिनीवरून उठणं कठीण वाटू लागलं तर त्याचा अर्थ अनेकदा असा असतो की स्नायू कमी होत आहेत, म्हणजे मसल्स कमी व्हायला लागले, सांधे कडक होत आहेत, तोल सांभाळण्याची क्रिया मंदावते आहे, पडण्याचा धोका वाढतो आहे. 40 नंतर आपण नकळत जमिनीपासून दूर राहतो. खुर्च्या, सोफे, पलंग सगळं आयुष्य क्षणिक सोपं करतं, पण शरीर पटकन सवय लावून घेतं. यूज इट ऑर लूज इट ही धमकी नाही, ती शुद्ध बायोलॉजी आहे. जमिनीवर बसणं दिवसातून एकदा पण करणं पुरेसं असतं. कमरेची आणि घोट्यांची हालचाल टिकून राहते, यामुळे पाय आणि कोअरची ताकद जपून राहते, बॅलन्स टिकून राहतो, नर्वस सिस्टमला आत्मविश्वास येतो, म्हणजे जसं कॉन्फिडन्स येतं की आपण हे करू शकतो. आणि खरी जादू बसण्यात नाही, ती परत उभं राहण्यात आहे. तो एक हलका संदेश मेंदूला जातो की मी सक्षम आहे, मी स्थिर आहे, या शरीरावर विश्वास ठेवू शकतो. वर्कआउट नाही, घाम गाळणे नाही, फक्त शरीराला एक आठवण करून देणे की अरे अजून तुम्ही मोबाईल आहात, तुम्ही हे करू शकता. तर हे करून बघा. काय लागल्यास हातांचा किंवा आधाराचा वापर घ्या. ताकद हळूहळू वाढेल. बसण्याच्या पद्धती बदला. पालथं, गुडघे वाकून बाजूला, जसे जमेल तसे, आणि हळू आणि जाणीवपूर्वक करा. घाई गडबड नाही. काय करायचं नाही आहे की विचित्र वाटतंय म्हणून जमिनीपासून दूर राहायचं, म्हणजे जमत नाही म्हणून करायचंच नाही, असं करायचं नाही. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. याला फ्लेक्झिबिलिटीची स्पर्धा बनवू नका. दुसरं कोणी करतंय म्हणून त्या लेवलला आपल्याला लगेच येणार नाही. हा सराव आहे, प्रदर्शन नाही. दीर्घायुष्य म्हणजे अति फिटनेस नाही. दैनंदिन हालचाली वर्षानुवर्ष टिकवणं म्हणजेच खरं आरोग्य. जर तुम्ही आत्मविश्वासाने बसू आणि उभे राहू शकत असाल तर तुम्ही तुमचे स्वावलंबन, सन्मान आणि स्वातंत्र्य जपत आहात. दिवसातून एकदा फक्त तुम्ही आणि तुमचं शरीर खाली बसायचं आणि उभे राहायचंय. मिशन 50 म्हणजे फक्त आयुष्याला वर्ष वाढवणं नाही, त्या वर्षांना जीवन देणं आहे, कार्यक्षम राहणं आहे. साधी सवय पण प्रचंड दीर्घकाळ परिणाम. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.